ऑसिलेशन्स काय एखाद्या रिव्हिजन ऑन ऑसिलेशन्स बघायला स्टार्ट करतोय. बरं एखाद्या हे लेक्चर बघायला येण्याच्या अगोदर एखाद्या एक गोष्ट क्लिअर असू द्या एखाद्या की ऑसिलेशनचे तुम्ही सगळेच्या सगळे लेक्चर बघितलेले असायला पाहिजे. जे एखाद्या स्टुडंट्स नवीन आहेत एखाद्या चॅनलवर त्यांच्यासाठी एखाद्या खास करून सांगणं की ऑसिलेशन हा चॅप्टर एखाद्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये एखाद्या टोटल अवेलेबल एखाद्या सगळेच्या सगळे लेक्चर एखाद्या अवेलेबल आहे. तर ते लेक्चर एखाद्या अगोदर बघून घ्या आणि त्यानंतर एखाद्या लेक्चरकडे या. आता एखाद्या दुसरी गोष्ट एखाद्या हे लेक्चर बघण्याच्या अगोदर एखाद्या तुम्ही एखाद्या सगळेच्या सगळे लेक्चर तर कम्प्लीट केलेले असायला पाहिजे. त्याच्या ज्या नोट्स काढल्या त्याचं एखाद्या व्यवस्थित रिव्हिजन केलेलं असायला पाहिजे. याचा अर्थ एवढं समजून घ्यायला एखाद्या की तुमचा एखाद्या ऑसिलेशन हा चॅप्टर एखाद्या परफेक्ट झालेला पाहिजे. त्याला फक्त फिनिशिंग करण्यासाठी एखाद्या काय हे लेक्चर आहे. तर त्या हिशोबाने एखाद्या कॉन्सन्ट्रेट करू. बरं एखाद्या आपण ऑसिलेशनच्या आता पहिल्या कन्सेप्ट पासून विचार करायला स्टार्ट करणार. काय माहिती एखाद्या पहिली कन्सेप्ट आपण त्याला काय म्हणलं सिंपल हार्मोनिक मोशन. काय म्हणलं एखाद्या सिंपल हार्मोनिक मोशन. आता डेफिनेशन कडे जाणार नाही. सिंपल हार्मोनिक मोशनच्या एखाद्या दोन कंडिशन काय एखाद्या पहिलं काय एखाद्या इट इज द टू अँड प्रो मोशन आणि दुसरी गोष्ट काय एखाद्या काय म्हणलं टू अँड प्रो मोशन आणि दुसरे काय एखाद्या पिरियॉडिक मोशन. अशी जर असेल तर त्याला काय म्हणलं आपण सिंपल हार्मोनिक मोशन. त्यानंतर एखाद्या दुसरी अंडरस्टँडिंग बघितली एखाद्या यालाच ऑर म्हणून काय म्हणलं एखाद्या सिंपल हार्मोनिक मोशन अशी मोशन आहे ज्या मोशन मध्ये काय एखाद्या रिस्टोरिंग फोर्स आणि डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन कशी असतील एखाद्या एकमेकांच्या अपोजिट. आणि त्याच्यावर एखाद्या आपण पहिला फॉर्म्युला बघितला एखाद्या काय होता फॉर्म्युला एखाद्या दॅट इज एफ इज इक्वल टू मायनस के एक्स. त्याच्यामधल्या एखाद्या गोष्टी क्लिअर एखाद्या आपल्याला एफ इज द रिस्टोरिंग फोर्स, के इज कॉल्ड ॲज द स्प्रिंग कॉन्स्टंट किंवा त्यालाच काय फोर्स कॉन्स्टंट किंवा आणखी काय म्हटलं आलं स्टिफनेस ऑफ द स्प्रिंग, एक्स इज द डिस्प्लेसमेंट. याच्यावरनं क्लिअर निगेटिव्ह साइन इंडिकेट्स द अपोजिट डायरेक्शन. त्यानंतर एखाद्या आपण काय टीच्या फॉर्म्युलाकडे गेलो एखाद्या केला एखाद्या वेगळ्या फॉर्मॅटमध्ये एखाद्या आपण फॉर्म्युला दाखवला. कसा दाखवला एखाद्या दॅट इज ओमेगा इज इक्वल टू अंडर रूट के बाय एम. काय बाय एखाद्या ओमेगा इज द अँग्युलर वेलॉसिटी, के इज द स्टिफनेस, एम इज द मास ऑफ द ब्लॉक. हे झाल्यानंतर एखाद्या आपण पुढच्या कन्सेप्टकडे आलो. आठवायला एखाद्या काय बघितलं आपण डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर एसएचएफ. याचा अर्थ एखाद्याची पण आपण सिंपल हार्मोनिक मोशन बघितली त्याचा काय एखाद्या डिफरन्शियल फॉर्म मध्ये एखाद्या इक्वेशन तयार केलं. डिफरन्शियलचा अर्थ काय सांगितलं एखाद्या डेरिव्हेटिव्ह आठवते सगळ्यांना. डिफरन्शियल इक्वेशन जर एखाद्या सॉरी एसएचएम जर एखाद्या डिफरन्शियल इक्वेशन काय होतं एखाद्या डिफरन्शियल इक्वेशन दॅट इज d2x by dt square is equal to minus omega square x. काय झालं एखाद्या मायनसला इकडे घेऊन एखाद्या d2x by dt square प्लस ओमेगा स्क्वेअर x is equal to 0 या फॉर्मॅट पण देतात. बघा हे डिफरन्शियल इक्वेशन एखाद्या खूप इम्पॉर्टंट एखाद्या या डिफरन्शियल इक्वेशन वरनच एखाद्या आपण काय केलं तीन टर्म्स बघायला स्टार्ट केला. कुठल्या ऍक्सेलरेशन इन एसएचएम, दुसरं काय वेलॉसिटी इन एसएचएम आणि तिसरं काय एखाद्या डिस्प्लेसमेंट इन एसएचएम. तर त्याचे फॉर्म्युला आठवत असतील एखाद्या पहिला आपण ऍक्सेलरेशन इज इक्वल टू काय म्हणलं एखाद्या ऍक्सेलरेशन इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. ऍक्सेलरेशन इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. इतर एखाद्या अंडरस्टँडिंग प्लेस निगेटिव्ह साइन इंडिकेट्स द अपोजिट डायरेक्शन. ऍक्सेलरेशन आणि डिस्प्लेसमेंट कसे असतील एखाद्या एकमेकांच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये. ते झाल्यानंतर काय आपण नेक्स्ट याच्याकडे गेलो तर एखाद्या ऍक्सेलरेशन झालं. आता काय वेलॉसिटी आठवतं एखाद्या वेलॉसिटीचा फॉर्म्युला v इज इक्वल टू बघा वेलॉसिटीचा फॉर्म्युला एखाद्या काय आपण ऍक्सेलरेशनच्या डिफरन्शियल इक्वेशनच्या एखाद्या किंवा ऍक्सेलरेशनच्या इंटिग्रेशन करून एखाद्या आपण काढलं होतं. आणि मेन अंडरस्टँडिंग एखाद्या तीच आपण हे पहिल्यांदाच बघतो एखाद्या ऍक्सेलरेशन वरनं वेलॉसिटी वरनं डिस्प्लेसमेंट. वेलॉसिटीचा फॉर्म्युला आठवतोय काय एखाद्या प्लस ऑर मायनस ओमेगा. आपण एखाद्या सांगितलंय पण जर साईनची गरज नसेल एखाद्या किंवा साईन जर वापरलेलं नसेल तर काय फक्त प्लस डिफॉल्ट ठेवा. प्लस ऑर मायनस ओमेगा इन अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. अंडरस्टँडिंग मात्र क्लिअर. v is the velocity, omega is the angular velocity, a is the acceleration नाही, a is the amplitude of SHM, x is the displacement. त्यानंतर काय पुढचा फॉर्म्युला बघितला काय आपण डिस्प्लेसमेंट. काय फॉर्म्युला बघितला x is equal to a sin omega t plus alpha. x is equal to a sin omega t plus alpha. a is the amplitude, t is the time, अल्फाला एखाद्या आपण काय पुढे गेल्यानंतर एखाद्या जास्त डिटेल मध्ये बघितलं. अल्फाला काय एखाद्या 2-3 नावं. अल्फा इज द इनिशियल फेज, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द इपॉक, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द इपॉक. तर काय त्या गोष्टीवर एखाद्या कॉन्सन्ट्रेट असू द्या किंवा एखाद्या आणखी एक नाव आहे त्याला दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द फेज कॉन्स्टंट. बरं एखाद्या याच्यावरून आपण कॉन्सन्ट्रेट केलं एखाद्या की अल्फाच्या जर व्हॅल्यू बदलल्या एखाद्या तर डिस्प्लेसमेंटचं अंडरस्टँडिंग पण बदलतं. काय म्हणलं एखाद्या अल्फाच्या जर व्हॅल्यू बदलल्या एखाद्या तर डिस्प्लेसमेंटचं अंडरस्टँडिंग पण बदलतं एखाद्या. आणि त्याच्यामध्ये आपण काढलं होतं एखाद्या काय काढलं होतं एखाद्या की जर अल्फाची व्हॅल्यू जर काय असेल 0 असेल
काय म्हणजे एखाद्या अल्फाची व्हॅल्यू जर 0 असेल तर हे काय इंडिकेट करतं एखाद्या मोशन स्टार्ट्स फ्रॉम द मीन पोझिशन. मोशन स्टार्ट्स फ्रॉम मीन पोझिशन आणि डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला मॉडिफाय होतो. अल्फाच्या ठिकाणी काय एखाद्या 0 ठेवलं, x इज इक्वल टू काय येऊन जाईल, x इज इक्वल टू a sin ओमेगा टी, a sin ओमेगा टी. नेक्स्ट जर काय एखाद्या अल्फाची व्हॅल्यू जर काय ठेवली एखाद्या आपण π/2 ठेवली, अल्फाची व्हॅल्यू जर π/2 ठेवली तर एखाद्या मोशन स्टार्ट्स फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन π/2 प्लस थीटा काय होतं एखाद्या cos थीटा. सो x इज इक्वल टू a cos ओमेगा टी. ते झाल्यानंतर एखाद्या आपण काय डिस्प्लेसमेंट झालं क्लिअर, एखाद्या वेलोसिटी झालं, ऍक्सेलरेशन क्लिअर झालं. त्यानंतर काय म्हटलं एखाद्या आपण सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये एखाद्या वेलोसिटीची मॅक्सिमम व्हॅल्यू किती, मिनिमम व्हॅल्यू किती, त्यानंतर ऍक्सेलरेशनची मॅक्सिमम व्हॅल्यू किती, ऍक्सेलरेशनची मिनिमम व्हॅल्यू किती, डिस्प्लेसमेंटची मॅक्सिमम, डिस्प्लेसमेंटची मिनिमम. आता एखाद्या डिस्प्लेसमेंटची बघायची गरज नाही, आपल्याला एखादा क्लिअर आहे. मीन पोझिशनवर एखाद्या काय डिस्प्लेसमेंट 0 असेल, एक्स्ट्रीम पोझिशनला डिस्प्लेसमेंट काय एखाद्या x इज इक्वल टू a, दॅट इज द अँप्लिट्यूड. वेलोसिटीच्या मात्र व्हॅल्यू आपण लिहायला स्टार्ट करू. आठवतंय बोला एखाद्या वेलोसिटी मॅक्सिमम काय म्हणलं एखाद्या v max. v max चा फॉर्म्युला दोन अंडरस्टँडिंग एखाद्या v max इज इक्वल टू काय एखाद्या a इंटू ओमेगा. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं एखाद्या वेलोसिटी मॅक्सिमम दॅट इज a इंटू ओमेगा. आणि कुठं एखाद्या हे सगळ्यात महत्वाचं वेलोसिटी मॅक्सिमम कुठं एखाद्या दॅट इज ॲट द मीन पोझिशन. सो वेलोसिटी इज मॅक्सिमम ॲट कुठं एखाद्या मीन पोझिशन. वेलोसिटी कुठं मॅक्सिमम एखाद्या मीन पोझिशन. लगेच दुसरा विचार एखाद्या मॅक्सिमम म्हणलं की काय मिनिमम. वेलोसिटीची मिनिमम व्हॅल्यू किंवा मिनिमम वेलोसिटीची व्हॅल्यू काय एखाद्या v min इज इक्वल टू काय एखाद्या वेलोसिटीची मिनिमम व्हॅल्यू दॅट इज 0. आणि कुठं असतील एखाद्या दॅट इज ॲट द एक्स्ट्रीम पोझिशन. कुठं एखाद्या एक्स्ट्रीम पोझिशन. एक्स्ट्रीम पोझिशन. वेलोसिटी झाल्या एखाद्या वेलोसिटी कंप्लीट झालं. ऍक्सेलरेशन बद्दल एखाद्या बोला ऍक्सेलरेशन मॅक्सिमम किती लक्षात द्या. ऍक्सेलरेशन मॅक्सिमम मॅक्सिमम ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू लिखायला दॅट इज द a इंटू ओमेगा स्क्वेअर. काही जण लिखायला इथं मायनस a इंटू ओमेगा स्क्वेअर पण लिहितात लक्षात द्या. ते पण बरोबर आहे लक्षात द्या. फक्त विथ साईन जर असेल तर मायनस a ओमेगा स्क्वेअर लिहा. साईनची जर लक्षात गरज नसेल तर तुम्ही असं लिहिलं तरी चालेल. त्यानंतर काय द्या ऍक्सेलरेशन मॅक्सिमम कुठं लिखायला द्या ऍक्सेलरेशन मॅक्सिमम दॅट इज ॲट द एक्स्ट्रीम पोझिशन. उलट या लक्षात द्या वेलोसिटी मॅक्सिमम ॲट मेन पोझिशन, ऍक्सेलरेशन मॅक्सिमम ॲट एक्स्ट्रीम पोझिशन. त्यानंतर काय नेक्स्ट काय बघितलं ऍक्सेलरेशन मिनिमम कुठे लिखायला ऍक्सेलरेशन मिनिमम दॅट इज ॲट द मीन पोझिशन. ऍक्सेलरेशन मिनिमम ॲट द मीन पोझिशन आणि त्याची व्हॅल्यू काय असेल लिखायला 0. ऍक्सेलरेशन पर्यंत लक्षात द्या क्लिअर केलं आपण लक्षात द्या. त्यानंतर पुढे आपण कशावर कॉन्सन्ट्रेट केलं होतं लक्षात द्या तर त्याच्यावर लक्षात द्या बघायला स्टार्ट करू. ते हे झाल्यानंतर लक्षात आपण नेक्स्ट कन्सेप्ट बघायला स्टार्ट केली दॅट इज द ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ एसएचएम. काय होईल लक्षात द्या ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ एसएचएम. आणि त्याच्यामधली मेन अंडरस्टँडिंग लक्षात द्या आपण तेच बघितलं. दोन केस बघितल्या. पहिली केस काय लक्षात द्या अल्फा इक्वल टू 0 ज्याला काय म्हणलं लक्षात द्या मोशन स्टार्ट फ्रॉम मीन पोझिशन. मोशन स्टार्ट फ्रॉम मीन पोझिशन त्यासाठी ग्राफ काढले. दुसरं काय बघितलं अल्फा इज इक्वल टू π/2 याचा अर्थ काय मोशन स्टार्ट फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन. अर्थात लक्षात द्या आपल्याला 3 कन्क्लुजन लक्षात ठेवायचे आणि जे सगळ्यात महत्वाचे लक्षात द्या जे आपण इथे लिहिणार आहे. तर कॉन्सन्ट्रेट लक्षात द्या काय होईल लक्षात द्या ग्राफिकल रिप्रेझेंटेशन कुठलं पण असू द्या लक्षात द्या. मोशन मीन पोझिशन पासून स्टार्ट झालेले असू द्या किंवा एक्स्ट्रीम पोझिशन पासून स्टार्ट झालेले. फेज डिफरन्स लक्षात ठेवायचे आणि ते डायरेक्ट लक्षात एक्झाम मध्ये विचारले जाते. तर 3 फेज डिफरन्स काय लक्षात द्या फेज डिफरन्स बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड वेलोसिटी. काय म्हणतो लक्षात द्या फेज डिफरन्स बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड वेलोसिटी किती लक्षात द्या दॅट इज द π/2 रेडियन. डिस्प्लेसमेंट आणि वेलोसिटी मधला फेज डिफरन्स काय लक्षात द्या π/2 रेडियन. नेक्स्ट फेज डिफरन्स बिटवीन वेलोसिटी अँड एक्सेलरेशन. फेज डिफरन्स बिटवीन वेलोसिटी अँड एक्सेलरेशन दॅट इज ऑल्सो π/2. आणि लास्ट काय लक्षात द्या फेज डिफरन्स बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड एक्सेलरेशन. काय म्हणतोय फेज डिफरन्स बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड एक्सेलरेशन दॅट इज द पाय रेडियन. त्याच्यामध्ये एखाद्या एक अंडरस्टँडिंग सांगतो एखाद्या जे एखाद्या आपण बऱ्याच वेळा बोललो पण नसेल बोललो तरी एखाद्या क्लिअर असू द्या. काय सांगतो एखाद्या डिस्प्लेसमेंट आणि वेलोसिटी मध्ये एखाद्या काय π/2 रेडियन फेज डिफरन्स आहे. कशावरनं क्लिक व्हावं तर त्यासाठी एखाद्या साइन आणि कॉसचे अंडरस्टँडिंग सांगतोय. काय बघा साइन आणि कॉस मधला फेज डिफरन्स π/2 डिफॉल्ट. साइन आणि कॉस मधला फेज डिफरन्स काय एखाद्या π/2 आणि त्याच्या पुढं साइन आणि मायनस साइन मधला फेज डिफरन्स काय एखाद्या पाय रेडियन. बघा त्या डिस्प्लेसमेंट मध्ये काय एखाद्या डिस्प्लेसमेंट म्हणजे काय होतं a sin ओमेगा टी
ऍक्सेलरेशन मध्ये काय लिखायचा मायनस ए ओमेगा स्क्वेअर इंटू साइन ओमेगा टी. याचा अर्थ काय साइन आणि मायनस साइन त्याच्यामधला फेज डिफरन्स काय पाय बाय सॉरी साइन आणि मायनस साइन मधला फेज डिफरन्स काय लिखायचा पाय रेडियन. साइन आणि कॉस असेल तर त्याच्यामधला फेज डिफरन्स काय लिखायचा दॅट इज द पाय बाय 2 रेडियन. तर बघा एखाद्या आपण इथपर्यंत कंप्लीट केलं एखाद्या. हे झाल्यानंतर एखाद्या आपण नेक्स्ट कन्सेप्ट कडे गेलो होतो एखाद्या दॅट इज द कायनेटिक एनर्जी पोटेन्शियल एनर्जी ते आपण पुढे कंटिन्यू. नेक्स्ट एखाद्या आपण बघितलं कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जीचा एखाद्या फॉर्म्युला आठवतो एखाद्या आपल्याला काय फॉर्म्युला एखाद्या कायनेटिक एनर्जी ऑफ सिंपल हार्मोनिक मोशन दॅट इज हाफ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत एखाद्या दॅट इज ए इज द एम्प्लिट्यूड एक्स इज द डिस्प्लेसमेंट. काही वेळा एखाद्या एस फॉर्म्युल्याला काय मॉडिफाय केलं जातं एम ओमेगा स्क्वेअरच्या ऐवजी काय एखाद्या केच्या फॉर्मॅटमध्ये एम ओमेगा स्क्वेअर इज नथिंग बट द के. नेक्स्ट फॉर्म्युला दॅट इज कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ के इन ब्रॅकेट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. आणि ह्याच्या अशा गोष्टीवर त्याला खूप कॉन्सन्ट्रेट असू द्या. मास आणि ओमेगा दिलं तर एखाद्या काय कायनेटिक एनर्जीचा हा फॉर्म्युला वापरणार. जर काय एखाद्या मास आणि ओमेगा न देता एखाद्यांनी काय स्टिफनेस ऑफ द स्प्रिंग किंवा एखाद्या फोर्स कॉन्स्टंट जर दिला एखाद्या तर काय त्यावेळेस हा फॉर्म्युला वापरायला स्टार्ट करणार. ते झाल्यानंतर काय होईल एखाद्या आपण पोटेन्शियल एनर्जी जी काय एखाद्या आपण इंटिग्रेशनचा यूज करून काढली होती फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. तर तिथनं एखाद्या काय फॉर्म्युला आला होता पोटेन्शियल एनर्जीचा. पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू हाफ एम ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर. बरं एखाद्या पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला हाफ एम ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर. त्याला जर एखाद्या काय एम ओमेगा स्क्वेअरला काय एखाद्या आपण केच्या फॉर्मॅटमध्ये लिहू शकतो. सो पोटेन्शियल एनर्जीचा एखाद्या केच्या फॉर्मॅटमधला फॉर्म्युला दॅट इज पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू काय फॉर्म्युला एखाद्या हाफ के इंटू एक्स स्क्वेअर. तर एखाद्या पोटेन्शियल एनर्जीचे एखाद्या फॉर्म्युले काढले त्यानंतर एखाद्या मेन अंडरस्टँडिंग एखाद्या माहित असू द्या टोटल एनर्जी काय भेटलं एखाद्या आपण टोटल एनर्जी इज इक्वल टू दोघांचे एडिशन केले एखाद्या त्याच्यावरून फॉर्म्युला आला हाफ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. आणि त्याच्यावरून एखाद्या एक अंडरस्टँडिंग आलं होतं एखाद्या ऑब्वियसली एम इंटू ओमेगा स्क्वेअरला तुम्ही काय केच्या फॉर्मॅटमध्ये लिहू शकताय. एक अंडरस्टँडिंग आलं होतं एखाद्या जे सगळ्यात महत्वाचं एखाद्या काय म्हटलं एखाद्या टोटल एनर्जी इज इंडिपेंडंट ऑन द डिस्प्लेसमेंट. टोटल एनर्जी इंडिपेंडंट ऑन द डिस्प्लेसमेंट याचा अर्थ काय एखाद्या की जी पण पोझिशन आहे एखाद्या पार्टिकलची त्याच्यावर टोटल एनर्जी डिपेंड नाहीये. आणि त्याच्यावर सांगितलं एखाद्या ऍट एनी पोझिशन टोटल एनर्जी इज ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट. त्यानंतर एखाद्या आपण काय कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जीच्या काय मॅक्सिमम आणि मिनिमम पण व्हॅल्यू बघितल्या होत्या एखाद्या. तर ऑब्व्हियसली एखाद्या आपण त्या व्हॅल्यू बद्दल एखाद्या डायरेक्ट सांगायला स्टार्ट करू. काय होईल एखाद्या कायनेटिक एनर्जीची मॅक्सिमम व्हॅल्यू दॅट इज इक्वल टू टोटल एनर्जी. काय म्हणतात कायनेटिक एनर्जीची मॅक्सिमम व्हॅल्यू दॅट इज इक्वल टू टोटल एनर्जी. इकडे मेन्शन करतो एखाद्या काय म्हणतो बघा कायनेटिक एनर्जी मॅक्स दॅट इज इक्वल टू टोटल एनर्जी. आता तिथलं अंडरस्टँडिंग काय लिखायचं ते सगळ्यात महत्वाचं. ते कुठं आहे असं कुठं होतं एखाद्या तर ते क्लिअर असलं एखाद्या इट हॅपन्स ॲट द मीन पोझिशन. म्हणजे मीन पोझिशनला एखाद्या काय होतं मीन पोझिशनला कायनेटिक एनर्जी आणि टोटल एनर्जी काय असतात एखाद्या सेम. याचाच अर्थ एखाद्या दुसरी पण एक कंडिशन माहित होती आपल्याला ऍट मीन पोझिशन पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू 0. म्हणजे बघा एखाद्या एकाच त्याच्यामध्ये एखाद्या आपण दोन कन्क्लुजन काढले. मीन पोझिशनला एखाद्या काय म्हणतोय मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू टोटल एनर्जी किंवा कायनेटिक एनर्जी बिकम्स मॅक्सिमम दॅट इज इक्वल टू टोटल एनर्जी. आणि दुसरं काय एखाद्या पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू 0. आता ते दोन्ही कुठे एखाद्या मीन पोझिशनला. तीच कंडिशन एखाद्या आपण पुढे पण सांगितलं. आता एखाद्या काय मीन पोझिशनचं झालं. आता काय आपण एक्स्ट्रीम पोझिशनला म्हणू. एक्स्ट्रीम पोझिशनला काय होतं एखाद्या तर ॲट एक्स्ट्रीम पोझिशनला एखाद्या काय काय होतंय पोटेन्शियल एनर्जी इज मॅक्सिमम. काय म्हणतो एखाद्या पोटेन्शियल एनर्जी इज मॅक्सिमम आणि मॅक्सिमम पोटेन्शियल एनर्जीची व्हॅल्यू काय एखाद्या इट इज इक्वल टू टोटल एनर्जी दॅट इज मॅक्सिमम पोटेन्शियल एनर्जी इट इज इक्वल टू टोटल एनर्जी. आणि कायनेटिक एनर्जीची व्हॅल्यू काय एखाद्या दॅट इज द 0. सो कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 0. एक कन्क्लुजन जे एखाद्या आहे ते डायरेक्ट काय एखाद्या एक्झाममध्ये क्वेश्चन असू शकतात. त्यानंतर एखाद्या पुढे आणखी एक कंडिशन बघितली आपण की पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी एखाद्या काय असतील सेम असतील आणि ते एखाद्या आपण पॉईंट काढला. कुठं आला होता एखाद्या ऍट काय म्हणलं एखाद्या एक्स इज इक्वल टू प्लस ऑर मायनस ए बाय रूट 2. काय म्हणलं एखाद्या ऍट एक्स इज इक्वल टू प्लस ऑर मायनस ए बाय रूट 2. काय एखाद्या कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी. आणि हा डायरेक्ट क्वेश्चन असू शकतो एखाद्या आपल्याला अँप्लिट्यूड माहिती आहे डायरेक्ट अँप्लिट्यूडची व्हॅल्यू पुट करून आपण एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. तर हे एखाद्या आपण काय कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी बद्दल बघितलं. ते झाल्यानंतर एखाद्या आपण नेक्स्ट कन्सेप्टला स्टार्ट केली दॅट इज कॉल्ड ॲज अ सिम्पल पेंडुलम.
आठवतं एखाद्या सिंपल पेंडुलमच्या एखाद्या ऑसिलेशन म्हटलं एखाद्या कन्सिडर देयर इज द स्ट्रिंग देयर इज द फिक्स सपोर्ट, याला काय एखाद्या बॉब जोडला, या पद्धतीचे जे ऑसिलेशन होतात दोज ऑसिलेशन्स आर नोन ॲज द ऑसिलेशन्स ऑफ सिंपल पेंडुलम. सिंपल पेंडुलम रिप्रेझेंट्स द सिंपल हार्मोनिक मोशन. त्यानंतर काय त्याच्यामध्ये काय आपण पहिली गोष्ट पिरियड काढला एखाद्या, काय लावतात एखाद्या पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम, काय लावतात एखाद्या पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम दॅट इज टी इज इक्वल टू 2 पाय स्क्वेअर रूट ऑफ एल बाय जी. याच्या नोटेशन बद्दल एखाद्या कॉन्सन्ट्रेट, काय एखाद्या टी इज द पिरियड, एल इज द लेंथ ऑफ सिंपल पेंडुलम. बघा ही काळजी बोलतो, एल इज द लेंथ ऑफ सिंपल पेंडुलम, जी सिंपल, जी इज द एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. या एल वर मात्र एखाद्या कॉन्सन्ट्रेट, एल इज द लेंथ ऑफ सिंपल पेंडुलम, ती कशी भेटली एखाद्या तर ते सांगतो एखाद्या एल इज इक्वल टू काय म्हणलं एखाद्या एल इज इक्वल टू स्मॉल एल प्लस आर, स्मॉल एल प्लस आर. काय आलं तर एखाद्या एल इज द लेंथ ऑफ सिंपल पेंडुलम, एल इज द लेंथ ऑफ सिंपल पेंडुलम, स्मॉल एल इज द लेंथ ऑफ स्ट्रिंग, आर इज द रेडियस ऑफ दॅट बॉब. आठवतं एखाद्या बॉब सगळ्यांना, आर इज द रेडियस ऑफ द बॉब. तर याच्यावरून काय एखाद्या लेंथ ऑफ सिंपल पेंडुलम आपल्याला भेटते, तीच व्हॅल्यू काय एखाद्या इथं पुट करतोय. ते झाल्यानंतर एखाद्या काय बघितलं आपण सिंपल पेंडुलम मध्ये एखाद्या काय आपण लॉ बघितले एखाद्या, त्याला काय म्हणलं आपण लॉज ऑफ सिंपल पेंडुलम. सिंपल लॉ होते एखाद्या, तर त्यातला पहिला लॉ एखाद्या काय बघितलं फक्त प्रोपोर्शनॅलिटी इंडिकेट करतात. फर्स्ट लॉ एखाद्या डायरेक्ट काय एखाद्या फर्स्ट लॉ काय होता बोला काय एखाद्या टी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ एल. सिंपल अंडरस्टँडिंग, काही सांगण्याची पण गरज नाही पडणार एखाद्या पिरियड डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ लेंथ ऑफ सिंपल पेंडुलम. नेक्स्ट लॉ लक्षात द्या काय बघितलं एखाद्या पुढचा लॉ दॅट इज 27 नंबर फॉर्म्युला, पिरियड इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी दॅट इज टी इनवर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ जी. आता लक्षात द्या ही लॉ म्हणून तर महत्वाचे आहेत लक्षात द्या, याच्यावर प्रॉब्लेम्स खूप चांगले विचारले जाऊ शकतात. त्या हिशोबाने कॉन्सन्ट्रेट असू द्या, त्याच्यावर खास करून एखाद्या रेशोचे प्रॉब्लेम विचारले जाऊ शकतात. म्हणजे काय दोन लेंथ दिला जाते, एक पिरियड दिला जाईल, दुसरा पिरियड एखाद्या काय विचारला जाऊ शकते. तर त्या हिशोबाने एखाद्या कॉन्सन्ट्रेट असू द्या टी इनवर्स. तरी फॉर्म्युला लक्षात द्या लॉज म्हणून तर महत्वाचे आहेत लक्षात द्या, याच्यावर रेशोचे पण लक्षात द्या खूप चांगले प्रॉब्लेम विचारले जाऊ शकतात. म्हणजे कसं एखाद्या एक पिरियड दिला जाईल, दोन लेंथ दिला जाते L1 आणि L2 आणि काय एखाद्या आपल्याला दुसरा पिरियड विचारला जाईल. ऑब्वियसली एखाद्या इकडे पण सेम एखाद्या आपण एखाद्या ग्रॅव्हिटेशन मध्ये शिकलो एखाद्या व्हॅरिएशन ऑफ जी, तर त्याचा यूज करून एखाद्या काय पिरियडचा रेशो एखाद्या याच्यावर खूप चांगल्या पद्धतीने विचारला जाऊ शकतो. ते झाल्यानंतर एखाद्या आपण नेक्स्ट लॉ बघायला स्टार्ट केलं एखाद्या ज्याला काय म्हटलं लॉ ऑफ मास. लॉ ऑफ मास बद्दल एखाद्या काय सांगितलं होतं एखाद्या पिरियड इज काय म्हणलं एखाद्या पिरियड इज इंडिपेंडंट ऑन दी मास ऑफ दी बॉब. काय बरोबर पिरियड इज इंडिपेंडंट ऑन दी मास ऑफ दी बॉब. याला एखाद्या मेन्शन करू दॅट इज पिरियड इज इंडिपेंडंट ऑन मास, म्हणजे मास वर कसा एखाद्या तो डिपेंड नाही आहे एखाद्या मास ऑफ दी बॉब एखाद्या बदलला तरी पण काय एखाद्या फरक नाही पडत. ते झाल्यानंतर एखाद्या आपण पुढचा लॉ एखाद्या त्या लॉचं नाव पण लक्षात असू द्या काय म्हणलं त्याला लॉ ऑफ आयसोक्रोनस. आयसोक्रोनसचा अर्थ काय एखाद्या पिरियड इंडिपेंडंट ऑन दी एम्प्लिट्यूड. काय म्हणतो बघा पिरियड इंडिपेंडंट ऑन एम्प्लिट्यूड. एम्प्लिट्यूड वर एखाद्या काय पिरियड डिपेंड नाही एखाद्या दॅट इज पिरियड इंडिपेंडंट ऑन इट इज इंडिपेंडंट ऑन दी एम्प्लिट्यूड. हे झाल्यानंतर एखाद्या आता मात्र काळजीपूर्वक एखाद्या जो आपण फॉर्म्युला बघतोय तो खूप महत्वाचा एखाद्या बघा आपण इथं काय पिरियडचा फॉर्म्युला बघितला एखाद्या हा कोणासाठी एखाद्या पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम. असंच एखाद्या आपण स्प्रिंगचे पण ऑसिलेशन बघितलेलं एखाद्या ओमेगा इज इक्वल टू अंडर रूट के बाय एम फॉर्म्युला बघितला होता. तिथं एखाद्या आपण आणखी एक पिरियडचा फॉर्म्युला काढतोय आणि काळजीपूर्वक पिरियडचा फॉर्म्युला एखाद्या काय होता in terms of stiffness of the string that is T is equal to 2 pi under root m by k. इथल्या सगळ्या गोष्टी क्लिअर करतो एखाद्या T is the period, m is the mass of the bob, k is the stiffness or spring constant. stiffness of the string म्हणा किंवा spring constant. आता एखाद्या दोन फॉर्म्युलावर एखाद्या कॉन्सन्ट्रेट करूत आपण. कुठला एखाद्या पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम आणि हा काय एखाद्या पिरियड ऑफ स्प्रिंग. तर ही गोष्ट समजून घ्या एखाद्या प्रॉब्लेम मध्ये जर एखाद्या काय पिरियड फाइंड आउट द पिरियड म्हटलं एखाद्या किंवा एखाद्या काही पण पिरियडशी रिलेटेड कुठल्या गोष्टी फाइंड आउट करा म्हटलं तर पहिलं बघणे सिंपल पेंडुलम दिलंय तर काय एखादा हा फॉर्म्युला वापरायचा. सिंपल पेंडुलम दिलाय तर एखाद्या काय हा फॉर्म्युला वापरायचा. जर एखाद्या स्प्रिंग दिलेली असेल तर त्यावेळेस काय एखाद्या हा फॉर्म्युला वापरायचा. मेन अंडरस्टँडिंग सांगतो एखाद्या खूप महत्वाचं. याच्यावर जर एखाद्या खूप चांगला पेपर निघाला एखाद्या तर नक्कीच क्वेश्चन येईल आणि त्यावेळेस एखाद्या खूप कमी मुलांना एखाद्या ही अंडरस्टँडिंग समजू शकते. काय अंडरस्टँडिंग एखाद्या काळजीपूर्वक पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम एखाद्या इंडिपेंडंट ऑन दी मास ऑफ दी बॉब. काय म्हणतो एखाद्या
पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम इंडिपेंडंट ऑन द मास ऑफ द बॉब. मास ऑफ द बॉब बदलल्याने एखाद्या पिरियड ऑफ सिंपल पेंडुलमवर काही फरक पडत नाही. पण मात्र इकडे बघा एखाद्या दिस पिरियड ऑफ स्प्रिंग डिपेंड ऑन द मास ऑफ द ब्लॉक. बॉब नाही म्हणत एखाद्या, डिपेंडंट ऑन द मास ऑफ द ब्लॉक. तर ती गोष्ट समजून घ्या एखाद्या की कुठला फॉर्म्युला किंवा कुठली कन्सेप्ट आहे, नाहीतर एखाद्या डोक्यात नाही ठेवायचं इट इज इंडिपेंडंट ऑन द मास वगैरे. तर त्या गोष्टी क्लिअर असू द्या. ब्लॉकमध्ये ब्लॉकच्या मासवर मात्र काय एखाद्या डिपेंड आहे. पिरियड काय एखाद्या स्प्रिंग मध्ये ब्लॉकच्या मासवर डिपेंड आहे. जर सिंपल पेंडुलम असेल तर एखाद्या मास ऑफ द बॉबवर काय एखादा तो इंडिपेंडंट आहे. तर एखाद्या इथपर्यंत आपण कंप्लीट केलंय. नेक्स्ट कन्सेप्ट दॅट इज कॉम्पोजिशन ऑफ एसएचएम. बरं एखाद्या कॉम्पोजिशन ऑफ एसएचएम मध्ये काय म्हणलं एखाद्या दोन सिंपल हार्मोनिक मोशन एखाद्या होत्या. कशाला एखाद्या मूव्ह अलॉंग द सेम पाथ आणि एखाद्या हॅव्हिंग काय सेम पिरियड. पाथ सेम होता, पिरियड पण काय एखाद्या सेम. फक्त एखाद्या एकच गोष्टीमध्ये चेंज एखाद्या त्यांचे अँप्लिट्यूड काय होते डिफरंट. असं असेल तर एखाद्या आपण काय एखाद्या त्यांची रिझल्टंट मोशन काय सांगितली दॅट इज रिझल्टंट मोशन इज द सिंपल हार्मोनिक मोशन. म्हटलं एखाद्या ते इक्वेशन पण दाखवतो एखाद्या काय होतं एखाद्या पहिलं इक्वेशन दॅट इज x1 इज इक्वल टू a1 sin ओमेगा t प्लस अल्फा 1. बरं एखाद्या काय अल्फा 1 डिफरंट आहे एखाद्या दॅट इज इनिशियल फेज डिफरंट आहे. a1 अँप्लिट्यूड पण काय एखाद्या डिफरंट आहे. ओमेगा काय एखाद्या सेम आहे, याचा अर्थ एखाद्या काय पिरियड सेम. दुसरी एखाद्या बघणार आपण सिमिलरली काय होतं एखाद्या x2 इज इक्वल टू a2 sin ऑफ ओमेगा t प्लस अल्फा 2. असं असेल तर काय मिळेल एखाद्या त्या दोघांची जी रिझल्टंट मोशन आहे दॅट इज द सिंपल हार्मोनिक मोशन. रिझल्टंट मोशन एखाद्या काय आली होती दॅट इज x इज इक्वल टू हे मात्र काळजीपूर्वक r sin ऑफ ओमेगा t प्लस डेल्टा. x इज इक्वल टू r इन ब्रॅकेट sin ऑफ ओमेगा t प्लस डेल्टा. यांच्यामधल्या एखाद्या दोन गोष्टीवर आपण कॉन्सन्ट्रेट केलं होतं r अँड डेल्टा. r इज कॉल्ड ॲज द रिझल्टंट अँप्लिट्यूड, डेल्टा इज कॉल्ड ॲज द रिझल्टंट इनिशियल फेज. तर एखाद्या आपण r आणि डेल्टाचे एखाद्या फॉर्म्युले बघितले होते ते खूप महत्त्वाचे एखाद्या काय फॉर्म्युला एखाद्या बोला r चा फॉर्म्युला r इज इक्वल टू काय होता एखाद्या फॉर्म्युला r इज इक्वल टू इन अंडर रूट a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस 2a1 a2 इंटू cos ऑफ अल्फा 1 मायनस अल्फा 2. cos ऑफ अल्फा 1 मायनस अल्फा 2. बरं काय ते अल्फा 1 मायनस अल्फा 2 बद्दल काय त्याला काय म्हणलं आपण फेज डिफरन्स. तर त्याच्यामध्ये एखाद्या आपण लगेच हे जे आहे ना ओमेगा टी प्लस अल्फा तर याला एखाद्या काय म्हणतो आपण दिस कॉल्ड ॲज द फेज. काय म्हणतो एखादा ओमेगा टी प्लस अल्फा दिस कॉल्ड ॲज द फेज. याच्याबद्दल मेन्शन करू एखाद्या खूप महत्वाची कन्सेप्ट ओमेगा टी प्लस अल्फा त्याला काय म्हणतो एखाद्या आपण फेज. आणि फेज काय इंडिकेट करतात एखाद्या फेज इंडिकेट द टू थिंग्स. पहिलं काय इंडिकेट करतात एखाद्या फेज इंडिकेट द पोझिशन ऑफ द पार्टिकल अँड सेकंड इज द डायरेक्शन ऑफ मोशन. तर एखाद्या दोन्ही गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट असू द्या. फेज एखाद्या या दोन्ही हिशोबाने महत्वाचं. फेज काय काय सांगते एखाद्या पहिली गोष्ट काय एखाद्या पोझिशन ऑफ पार्टिकल आणि दुसरी गोष्ट काय एखाद्या डायरेक्शन ऑफ मोशन. काय सांगतो एखाद्या डायरेक्शन ऑफ मोशन म्हणजे काय एखाद्या जो पार्टिकल आहे तो कुठल्या डायरेक्शनला एखाद्या काय मूव्ह होतोय. ते झाल्यानंतर एखाद्या आर ची व्हॅल्यू बघितली आपण. पुढे काय एखाद्या डेल्टा इनिशियल फेजचा एखाद्या फॉर्म्युला बघितला. काय फॉर्म्युला बघितला एखाद्या आपण इनिशियल फेजचा फॉर्म्युला दॅट इज डेल्टा इज इक्वल टू काय होतं एखाद्या डेल्टा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ a1 sin अल्फा 1 प्लस a2 sin अल्फा 2 डिवाइड बाय a1 cos अल्फा 1 प्लस a2 cos अल्फा 2. तर हे फॉर्म्युला एखाद्या बघितला. डेल्टा क्लिअर झाला. त्यानंतर एखाद्या काय आपण याच्यामधल्या स्पेशल केसवर आलो होतो. स्पेशल केस कशावर डिपेंड होते हे क्लिअर करतो एखाद्या. स्पेशल केस होत्या एखाद्या याच्यावर दॅट इज अल्फा 1 मायनस अल्फा 2 त्याला काय म्हणतो आपण फेज डिफरन्स. फेज डिफरन्सच्या एखाद्या व्हॅल्यू किती त्याच्यावरनं काय एखाद्या आपण r च्या व्हॅल्यू काय मॉडिफाय करणार. त्यात एखाद्या पहिल्यांदा काय म्हणलं एखाद्या फेज डिफरन्स काय असेल 0 असेल. अल्फा 1 मायनस अल्फा 2 ची व्हॅल्यू काय असेल एखाद्या 0 असेल. इफ अल्फा 1 मायनस अल्फा 2 इज इक्वल टू 0 ऑब्वियस काय त्याच्या अंडरस्टँडिंग मध्ये जाणार नाहीत. आपण डायरेक्ट सांगणार r इज इक्वल टू काय एखाद्या a1 प्लस a2 दॅट इज r इज इक्वल टू a1 प्लस a2. फेज डिफरन्स जर एखाद्या काय असेल 0 असेल. अँप्लिट्यूडचं काय एखाद्या डायरेक्ट ऍडिशन. त्यानंतर एखाद्या फेज डिफरन्स काय झाला पाय बाय 2 आला. बोला अल्फा 1 मायनस अल्फा 2 इज इक्वल टू पाय बाय 2 r इज इक्वल टू हे मात्र काळजीपूर्वक r इज इक्वल टू काय होतं एखाद्या इन अंडर रूट a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर. ते झाल्यानंतर काय म्हणलं एखाद्या अल्फा 1 मायनस अल्फा 2 दॅट इज पाय रेडियन. फेज डिफरन्स काय असेल एखाद्या पाय रेडियन असेल. अल्फा 1 मायनस अल्फा 2 इज इक्वल टू पाय रेडियन. काय होतं एखाद्या r इज इक्वल टू a1 मायनस a2. आता इथं मेन अंडरस्टँडिंग लक्षात ठेवा
जो मोठा अँप्लिट्यूड आहे एखाद्या त्याच्यातनं काय एखाद्या छोटा अँप्लिट्यूड सबट्रॅक्ट करा एखाद्या, त्याचं कारण अँप्लिट्यूडची व्हॅल्यू काय एखाद्या निगेटिव्ह असत नाही. A1 मायनस A2 केलं तरी चालेल, A2 मायनस A1 केलं तरी चालेल, फक्त काय पहिल्यांदा मोठा असायला पाहिजे, दुसऱ्यांदा काय एखाद्या छोटा असायला पाहिजे. तर एखाद्या आपण गोष्टी क्लिअर केल्या. ते झाल्यानंतर एखाद्या याच्यामध्ये एखाद्या आणखी स्पेशल विचारलं जाऊ शकते. समजा काय एखाद्या अँप्लिट्यूड सेम असते, A1 इज इक्वल टू A2 असेल एखाद्या, तर डायरेक्ट लिहितोय काय होईल बघा इकडं, दॅट इज इक्वल टू R इज इक्वल टू 2A. त्यानंतर इथं काय होईल एखाद्या A स्क्वेअर प्लस A स्क्वेअर दॅट इज 2A स्क्वेअर, म्हणजे त्याला अंडर रूट 2A लिहिता येईल अशा पद्धतीने. दॅट इज R इज इक्वल टू किंवा एखाद्या समोर जरी लिहिलं तरी चालेल. स्पेशल केस आहे म्हणून एखाद्या आपण याला वेगळ्या फॉर्मॅटमध्ये लिहू. दॅट इज R इज इक्वल टू अंडर रूट 2 इंटू A. इकडे एखाद्या A आणि A सेम आहे, एखाद्या काय होईल A मायनस A दॅट इज द 0. सो R इज इक्वल टू 0. तर इथपर्यंत आपण गोष्टी कंप्लीट केल्या. ते झाल्यानंतर एखाद्या आपण लास्टच्या कन्सेप्टला आलो होतो आणि ती मात्र एखाद्या काळजीपूर्वक, दॅट इज द डॅम्प्ड ऑसिलेशन्स. डॅम्प्ड ऑसिलेशन बद्दल एखाद्या एकच गोष्ट लक्षात ठेवा, रेग्युलर ऑसिलेशन मध्ये काय एखाद्या अपोजिशन प्रेझेंट झालं की दॅट ऑसिलेशन्स आर कॉल्ड ॲज द डॅम्प्ड ऑसिलेशन. आणि फरक एवढाच एखाद्या रेग्युलर ऑसिलेशन मध्ये काय एखाद्या अँप्लिट्यूडची व्हॅल्यू कॉन्स्टंट राहत होती. डॅम्प्ड ऑसिलेशन मध्ये मात्र एखाद्या अँप्लिट्यूडची व्हॅल्यू काय होती एखाद्या कंटिन्युअसली चेंजिंग होते आणि त्याच्यामुळे एखाद्या डिफरन्शियल इक्वेशन पण बदलतं. अर्थात एखाद्या डॅम्प्ड ऑसिलेशन मधले एक सगळ्यात महत्वाचा फोर्स दॅट इज कॉल्ड ॲज द डॅम्पिंग फोर्स. आणि एखादा तो डॅम्पिंग फोर्स क्लिअर असू द्या, दॅट इज F इज इक्वल टू मायनस B इंटू V. ऑब्विसली एखाद्या मायनस साइन इंडिकेट्स द अपोजिट डायरेक्शन. आपल्याला एखाद्या B वर सगळ्यात जास्त कॉन्सन्ट्रेट करायचंय. B इज कॉल्ड ॲज द काय म्हणतो एखाद्या B इज कॉल्ड ॲज द डॅम्पिंग कॉन्स्टंट. आणि आपल्याला एखाद्या हे जो डॅम्पिंग कॉन्स्टंट आहे एखाद्या B, त्याला काय म्हणतो आपण म्हणलंय डॅम्पिंग कॉन्स्टंट. तर त्याचं काय SI युनिट माहित असणं गरजेचं. ऑब्विसली काय तुम्ही SI युनिट काढू शकताय. फोर्स काय एखाद्या न्यूटन, त्याला तुम्ही काय kg मीटर पर सेकंड स्क्वेअर, वेलोसिटीचं मीटर पर सेकंड, त्याला जर एखाद्या कॅन्सल केलं तर डॅम्पिंग कॉन्स्टंटचं SI युनिट भेटेल, दॅट इज SI युनिट. काय जर एखाद्या SI युनिट दॅट इज kg पर सेकंड. काय जर एखाद्या दॅट इज kg पर सेकंड. ते झाल्यानंतर एखाद्या त्याचं जे डिफरन्शियल इक्वेशन आहे एखाद्या डिफरन्शियल इक्वेशन ऑफ डॅम्प्ड ऑसिलेशन, ते पण महत्वाचं एखाद्या रेग्युलर एखाद्या जसं आपण सिंपल हार्मोनिकचं मोशन जर एखाद्या इक्वेशन बघितलं होतं एखाद्या डिफरन्शियल इक्वेशन त्याशी सिमिलर आहे एखाद्या, फक्त मॉडिफिकेशन काय होते ते फक्त बघायला स्टार्ट करा. काय बघा डिफरन्शियल इक्वेशन दॅट इज d2x बाय dt स्क्वेअर प्लस k बाय m x प्लस b बाय m इंटू dx बाय dt इज इक्वल टू 0. त्याच्यामधली बेसिक अंडरस्टँडिंग समजून घ्यायला एखाद्या इथपर्यंत तर ऑलरेडी आहे एखाद्या. हे काय एखाद्या रेग्युलर सिंपल हार्मोनिक मोशनलाच होतं. हा मात्र एक्स्ट्रा पार्ट आला एखाद्या दॅट इज BV वाला. तर तो कशामुळे आला एखाद्या, दिस इज ड्यू टू द डॅम्पिंग फोर्स. कशामुळे आला एखाद्या डॅम्पिंग फोर्स. तर या गोष्टीवर एखाद्या कॉन्सन्ट्रेशन असू द्या एखाद्या. हे झाल्यानंतर एखाद्या आपण काय एक डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला बघितला होता एखाद्या, यालाच सिम्प्लिफाय करून, पण काय तो फॉर्म्युला लक्षात ठेवण्याची गरज नाही. त्याच्याबद्दलचं फक्त तो ग्राफ लक्षात ठेवा एखाद्या. त्या ग्राफमध्ये एखाद्या आपण काय डिस्प्लेसमेंट वर्सेस टाइम ग्राफ दाखवला होता आणि त्याच्यामध्ये एखाद्या आपण दाखवलं होतं की अँप्लिट्यूड काय एखाद्या बघा या पद्धतीने दाखवला होता. अँप्लिट्यूड काय एखाद्या एक्सपोनेन्शियली काय होतं एखाद्या डिक्रीज व्हायला स्टार्ट होतं. तर या लेक्चरमध्ये एखाद्या आपण ऑसिलेशनवर एखाद्या कम्प्लीट रिव्हिजन केलेलं एखाद्या. तरी पण एखाद्या याच्यामध्ये जर काही डाऊट असेल एखाद्या तर तुम्ही ते काय पर्सनली एखाद्या कॉन्टॅक्ट करून विचारू शकताय, कॉमेंट बॉक्समध्ये ऍड करू शकताय किंवा एखाद्या व्हॉट्सअप ग्रुपची जी लिंक आहे एखाद्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याच्यावर एखाद्या व्हॉट्सअप ग्रुपला ऍड होऊन पण एखाद्या सांगू शकताय. तर आपण थांबतोय या ठिकाणी, बाकी आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये